मित्रांनो, हिरकणी अकॅडमीवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तर मित्रांनो, आपल्या सर्वांना माहिती आहे या ठिकाणी पोलीस भरती या ठिकाणी डिक्लेअर झालेली आहे आणि पोलीस भरतीला वारंवार जे काही विचारणारे प्रश्न आहेत, ते आपण या व्हिडिओच्या माध्यमामधून पाहणार आहे मित्रांनो. मित्रांनो, या व्हिडिओची PDF डाउनलोड करण्यासाठी आपण पोलीस भरतीसाठी एक स्पेशल WhatsApp ग्रुप तयार केलेला आहे. त्या WhatsApp ग्रुपची जी काही लिंक आहे मित्रांनो, ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण टाकलेली पहा. त्या लिंकवर टच करून तुम्ही तो ग्रुप नक्की जॉइन करा, जेणेकरून तुम्हाला त्याची संपूर्ण माहिती मिळून जाईल. त्यामुळे मित्रांनो, त्या ग्रुपची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तो ग्रुप तुम्ही नक्की जॉइन करा. त्या ठिकाणी तुम्हाला PDF तसेच चालू घडामोडी आणि झालेल्या प्रश्नपत्रिका मिळून जातील. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्या ग्रुपची आपण लिंक टाकलेली पहा. आपण पहिल्या प्रश्नाकडे जाऊयात. राज्यामधील पोलीस प्रशासनाचे कार्य कोणत्या विभागाच्या अखत्यारीत चालतं? तर मित्रांनो, गृह मंत्रालयाच्या अखत्यारीमध्ये चालतं. लक्षात ठेवा, ऑप्शन क्रमांक 2 गृह मंत्रालय. प्रश्न क्रमांक 2 आहे मित्रांनो, महाराष्ट्र पोलीस ध्वजामध्ये टिंब हे पारंपरिक चिन्ह आहे. तर महाराष्ट्र पोलीस ध्वजामध्ये आपल्या सर्वांना माहिती आहे पंचकोनी तारा. लक्षात ठेवा, पंचकोनी तारा आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतो. नेक्स्ट मित्रांनो, प्रश्न क्रमांक 4 आहे मित्रांनो, राज्य पोलीस दलाचं टिंब हे नियतकालिक मुखपत्र आहे. तर कोणतं मुखपत्र आहे मित्रांनो? तर दक्षता. ऑप्शन क्रमांक 2 दक्षता हे आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर आहे पहा. महाराष्ट्र राज्याच्या पोलीस ध्वजावर अभय निर्देशक म्हणून कोणतं चित्र आहे? तर मित्रांनो, कोणतं चित्र आहे? तर हाताचा पंजा. ऑप्शन क्रमांक 1 हाताचा पंजा आपल्याला या ठिकाणी पाहावयास मिळतो पहा. प्रश्न क्रमांक 6 आहे मित्रांनो, महाराष्ट्र पोलीस दलाचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? तर मुंबई या ठिकाणी मित्रांनो महाराष्ट्र पोलीस दलाचं मुख्यालय आपल्याला पाहायला मिळतं. महाराष्ट्र पोलीस दलाचं ब्रीदवाक्य कोणतं आहे? तर मित्रांनो, महाराष्ट्र पोलीस दलाचं ब्रीदवाक्य कोणतं आहे? तर सदरक्षणाय खलनिग्रहणाय. ऑप्शन क्रमांक 3 सदरक्षणाय खलनिग्रहणाय. महाराष्ट्र पोलीस दलाच्या ध्वजावर कोणता रंग आहे? तर आपल्या सर्वांना माहित पाहिजे मित्रांनो, कोणता रंग आहे? तर गडद निळा. ऑप्शन क्रमांक 1 गडद निळा. खालीलपैकी सर्वात वरिष्ठ दर्जाचं पद कोणतं आहे? तर सर्वात वरिष्ठ दर्जाचं पद मित्रांनो पोलीस आयुक्त आहे. आपल्याला या ठिकाणी खालीलपैकी विचारलंय. प्रश्न काय विचारलाय तो समजायचा आहे. होमगार्ड दलाचा प्रमुख कोण असतो? तर बघा, होमगार्ड दलाचा प्रमुख कोण असतो? तर ऑप्शन क्रमांक 1 महासमादेशक. मित्रांनो, लक्षात ठेवायचं आहे, महासमादेशक हे आपलं योग्य उत्तर होईल पहा. खालीलपैकी सर्वात वरिष्ठ दर्जाचं पद कोणतं आहे? सर्वात वरिष्ठ. तर मित्रांनो पोलीस आयुक्त. मित्रांनो, लक्षात ठेवा, ऑप्शन क्रमांक 2 पोलीस आयुक्त हे आपलं योग्य उत्तर होईल पहा. प्रश्न क्रमांक 11 आहे मित्रांनो, पोलीस पाटलाची नेमणूक कोणता विभाग करतो? तर महसूल विभाग. ऑप्शन क्रमांक 1 महसूल विभाग करतो पहा. जिल्ह्यामध्ये होमगार्डचे प्रमुख कोण असतात? तर जिल्ह्यामध्ये होमगार्डचे प्रमुख कोण असतात असा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे. तर ऑप्शन क्रमांक 3 मित्रांनो समादेशक. लक्षात ठेवा, ऑप्शन क्रमांक 3 जिल्ह्यामध्ये होमगार्डचे प्रमुख कोण असतात? समादेशक असतात पहा. पोलीस दलामधील कोणत्या पदाचा अधिकार स्थानानुसार उतरता क्रम आपल्याला लावायचा आहे पहा. अधिकार स्थानानुसार उतरता क्रम. तर मित्रांनो, या ठिकाणी जर पाहिलं तर 1 नंबरला येईल पहा या ठिकाणी पोलीस महासंचालक. बघा, हे 1 नंबरला येईल. त्याच्यानंतर 2 नंबरला येईल अप्पर पोलीस महासंचालक. 3 नंबरला येईल मित्रांनो विशेष पोलीस महासंचालक आणि 4 नंबरला येईल मित्रांनो पोलीस उपमहानिरीक्षक. म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 आपल्या या ठिकाणी योग्य होईल पहा. या ठिकाणी 2 1 4 3 या ठिकाणी पहा. पोलीस भरतीसाठी आपण एक महत्त्वाची PDF तयार केलेली पहा. आता बघा, पोलीस भरतीमध्ये भरपूर कॉम्पिटिशन आहे पहा. कारण की पहा, आता जे काही जुने विद्यार्थी असतील, 1 1 2 2 मार्कांनी राहिलेले विद्यार्थी आणि जो काही नवीन लॉट म्हणजे फ्रेश पॉईंटचा काही काही एकदम टॉपर विद्यार्थी असतात. आता या ठिकाणी जबरदस्त मुंडके तोड कॉम्पिटिशन आहे बघा. कॉम्पिटिशन असं असणार आहे की 1 1 मार्कांनी या ठिकाणी आपल्याला कॉम्पिटिशन पाहायला मिळते. आता आपल्याला ग्राउंड प्लस अभ्यास सुद्धा करणं आहे, कारण की अभ्यास पण तितकाच महत्त्वाचा आहे. फायनलला आपल्याला बघा निराशा हाती लागली नाही पाहिजे आणि ही शेवटची भरती समजून आपल्याला या ठिकाणी अभ्यास करायचा आहे. यासाठी मित्रांनो आपण एक PDF लॉन्च केली आहे. या PDF तुम्हाला 10,000 प्रश्न मिळणार पहा. 10,000 प्रश्न यामध्ये तुम्हाला चालू घडामोडी एका वर्षाच्या मिळणार. त्यासोबत बघा मराठी व्याकरण, GK, वन लाईनर, त्याचबरोबर जे काही GKचे महत्त्वाचे टॉपिक आहे, इतिहास, भूगोल, वारंवार विचारणारे जे काही महत्त्वाचे कलम असतील, जे काही इतिहास असेल, म्हणजे सगळे टॉपिक आपण या ठिकाणी कव्हर केलेले मित्र. जो काय आपला फोनपे नंबर आहे बघा 93 25 23 93 25 23 08 40. बघा 93 25 23 08 40 या नंबरला तुम्हाला बघा 199 रुपये फोनपे करायचे आहेत पहा. 199 रुपये बघा फोनपे करायचे आहेत. मी तुम्हाला एका मिनिटामध्ये लगेच त्याच नंबरला व्हॉट्सअपला त्याचा स्क्रीनशॉट सेंड करायचा आहे.
मी एका मिनिटामध्ये तुम्हाला सगळे PDF पाठवून देईन आणि लगेच तुम्ही अभ्यासाला लागायचं. एक मिनिटं महत्त्वाचं आहे, कारण की आपल्याला एकच विचार करायचा आहे, आपला कॉम्पिटिटर म्हणजे आपला जो काही प्रतिस्पर्धी आहे, या वेळेला काय करत असेल. तर बघा आपल्याला जबरदस्त अभ्यास करायचा आहे, पूर्णपणे फोकस होऊन अभ्यास करायचा आहे आणि यावेळेस 100% वर्दी घालायची पहा. बघा जो काही नंबर दिसतोय 9325230840 या नंबरला तुम्हाला ₹199 फोनपे किंवा Google पे करायचे आहेत. मी तुम्हाला एका मिनिटामध्ये सगळ्या या ठिकाणी PDF पाठवून देईल. आणि पोलीस दलामध्ये परिक्षेत्राचे प्रमुख अधिकारी खालीलपैकी कोण असतात? तर मित्रांनो कोण असतात? विशेष पोलीस महानिरीक्षक. ऑप्शन क्रमांक 3 विशेष पोलीस महानिरीक्षक. पोलीस दलामधील पदांच्या वाढत्या ज्येष्ठतेप्रमाणे आपल्याला बरोबर पर्याय निवडायचा आहे. ज्येष्ठतेप्रमाणानुसार. तर पहा या ठिकाणी योग्य क्रमांक काय होईल? शिपाई, नाईक, हवालदार, सहाय्यक फौजदार. म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 हे आपलं या ठिकाणी योग्य उत्तर असेल पहा. प्रश्न क्रमांक 16 मित्रांनो, जिल्हा स्तरावरील पोलीस खात्याचा प्रमुख कोण असतात? जिल्हा स्तरावर तर पोलीस अधीक्षक असतात मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 17 मित्रांनो, पोलीस कॉन्स्टेबल पदावरील व्यक्तीची पदोन्नती झाल्यावर कोणतं पद मिळतं? तर बघा हेड कॉन्स्टेबल. ऑप्शन क्रमांक 1 हेड कॉन्स्टेबल हे पद मिळतं पहा. तर खालीलपैकी कोणतं पद नाही विचारलं आपल्याला? तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक 4 लॉन्स नाईक. मित्रांनो या ठिकाणी पहा 50+ प्रश्न पाहणार आहेत. 50+ पैकी तुमचे किती प्रश्न बरोबर येतात हे कमेंट बॉक्समध्ये आपल्याला टाईप करायचं आहे पहा. पुढचा प्रश्न मित्रांनो, महाराष्ट्र गुप्त वार्ता प्रबोधिनी खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? पटकन उत्तर देण्याचा प्रयत्न करायचा आहे मित्रांनो. तर पुणे या ठिकाणी मित्रांनो आपलं बरोबर उत्तर आहे पहा. महाराष्ट्रामध्ये 20 नंबरचा प्रश्न आहे बघा. महाराष्ट्रामध्ये अंगुली मुद्रेचे पोलीस तपासात उपयोग करण्याकरता कोणती आधुनिक कार्यप्रणाली असते? तो ऑप्शन क्रमांक 3 बघा AMBIS. मित्रांनो ही जी काय प्रणाली आहे ही असते पहा. नेक्स्ट आहे मित्रांनो ATSचा जे काय लॉंग फॉर्म आहे तो काय आहे पहा. ATSचा म्हणजे ATS कशाचा शॉर्ट फॉर्म आहे? तर याचं उत्तर आहे बघा अँटी टेररिझम स्क्वॉड. ऑप्शन क्रमांक 3 अँटी टेररिझम स्क्वॉड. महाराष्ट्र पोलीस अकॅडमी खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? तो ऑप्शन क्रमांक 3 मित्रांनो नाशिक या ठिकाणी आपल्याला ही पाहायला मिळते. कुठं? नाशिक या ठिकाणी. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, 26 नोव्हेंबर 2008 रोजी मुंबई येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र पोलीस दलाने कोणती यंत्रणा स्थापन केली? तर फोर्स 1. मित्रांनो लक्षात ठेवा फोर्स 1 हे कमांडोचं स्थापन केलं होतं. महाराष्ट्र पोलीस विभागामध्ये K9 युनिट कशाशी संबंधित आहे पहा. तर मित्रांनो हे श्वान. ऑप्शन क्रमांक 3 श्वानाशी संबंधित पहा. महाराष्ट्र राज्य गुन्हे अन्वेषण विभागाचं मुख्यालय खालीलपैकी कोठे आहे? तर पुणे जिल्ह्यामध्ये मित्रांनो गुन्हे अन्वेषण विभागाचं मुख्यालय पहा. महाराष्ट्र पोलिसाचं कोणतं बल हे नक्षलवाद्यांचा मुकाबला करण्यासाठी बनवलेलं आहे? तर कोणतं बल आहे मित्रांनो? C16. लक्षात ठेवा C16 मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे पहा. नॅशनल पोलीस अकॅडमी कोणत्या ठिकाणी आहे? तर हैदराबाद या ठिकाणी मित्रांनो नॅशनल पोलीस अकॅडमी आपल्याला पाहायला मिळते. महाराष्ट्र पोलीस दलाचं पोलीस संशोधन केंद्र कोणत्या शहरामध्ये आहे? तर पुणे मित्रांनो याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 2. संपूर्ण भारतामध्ये भारतीय न्याय संहिता 2023 BNS अन्वये गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया केव्हापासून चालू करण्यात आली? तर 1 जुलैपासून ही चालू करण्यात आली पहा. BNSचं विस्तारित रूप काय आहे? तर भारतीय न्याय संहिता. लक्षात ठेवा मित्रांनो भारतीय न्याय संहिता. भारतीय न्याय संहितेनुसार खून करणे या गुन्ह्याच्या शिक्षेचं कलम कोणतं आहे? तर मित्रांनो कलम 103. लक्षात ठेवा कलम 103. IT ऍक्ट 2000 हा कायदा कोणत्या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी आहे? तर मित्रांनो सायबर गुन्हे. ऑप्शन क्रमांक 2 सायबर गुन्हे याचं योग्य उत्तर होईल. महाराष्ट्र पोलीस दलाचे प्रशासन मुंबई पोलीस अधिनियम टिंबनुसार चालते. तर लक्षात ठेवा मित्रांनो 1951. लक्षात ठेवा 1951. नवीन 3 फौजदारी कायद्यांना राष्ट्रपतीने केव्हा मान्यता दिली? तर केव्हा मान्यता दिली? तर डिसेंबर 2023. लक्षात ठेवा मित्रांनो डिसेंबर 2023 मध्ये मान्यता दिली. पुढचा प्रश्न मित्रांनो FIR चा लॉंग फॉर्म काय आहे? FIR चा लॉंग फॉर्म काय आहे? तर मित्रांनो लक्षात ठेवा फर्स्ट इन्फॉर्मेशन रिपोर्ट. नेक्स्ट मित्रांनो मकोका हा कशा संदर्भामध्ये कायदा आहे? तर संघटित गुन्हेगारी. ऑप्शन क्रमांक 3 संघटित गुन्हेगारी. भारतीय पोलीस कायदा कोणत्या वर्षीचा आहे? तर 1861 चा मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे पहा. लक्षात ठेवा 1861 चा. पोस्को ऍक्ट हा कायदा कोणत्या विषयाशी संबंधित आहे?
तर मित्रांनो पोस्को कायदा बाल लैंगिक अत्याचारावरती बनवण्यात आलेला आहे पहा. पोलीस पाटील यांची नेमणूक व कर्तव्य कोणत्या अधिनियमामध्ये दिलेली आहेत? तर महाराष्ट्र ग्राम पोलीस अधिनियम 1967, महाराष्ट्र ग्राम पोलीस अधिनियम 1967. माहिती अधिकार कायदा 2005 अन्वये एखाद्या जीवितास कारणीभूत असणारी माहिती किती कालावधीमध्ये देणं बंधनकारक आहे? तर मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे पहा ऑप्शन क्रमांक 1 48 तास. लक्षात ठेवा मित्रांनो 48 तास याचं काय पहा बरोबर उत्तर आहे पहा. माहिती अधिकार कायदा 2005 नुसार किती दिवसामध्ये माहिती देणं आवश्यक आहे? तर मित्रांनो 30 दिवस. ऑप्शन क्रमांक 4 30 दिवस याचं योग्य उत्तर आहे पहा. लक्षात ठेवायचं आहे 30 दिवस. नेक्स्ट आहे पहा महाराष्ट्र राज्यामध्ये राज्य राखीव पोलीस बल प्रशिक्षण केंद्र कोणत्या ठिकाणी आहे? तर नानविज या ठिकाणी मित्रांनो ऑप्शन क्रमांक 4 नानविज या ठिकाणी. कोल्हापुरामध्ये राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक काय आहे? तर कोल्हापूरमध्ये कितवा क्रमांक आहे? तर 19वा क्रमांक आहे. नेक्स्ट मित्रांनो राज्य राखीव दलाच्या गटाच्या प्रभारी अधिकाऱ्याला काय संबोधलं जातं? तर समादेशक. ऑप्शन क्रमांक 2 समादेशक. SRPF ची स्थापना कोणत्या ठिकाणी झाली होती? तर पुरंदर या ठिकाणी मित्रांनो SRPF ची स्थापना झालेली पहा. लक्षात ठेवा पुरंदर या ठिकाणी. SRPF चा स्थापना दिवस कोणता आहे? तर मित्रांनो SRPF चा स्थापना दिवस आहे 6 मार्च. लक्षात ठेवा 6 मार्च. राज्य राखीव पोलीस दलाचं मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? तर गोरेगाव या ठिकाणी मित्रांनो स्थित आहे. राज्य राखीव पोलीस बलाची स्थापना कोणत्या साली झाली? 1948 लाच मित्रांनो राज्य राखीव पोलीस बल गटाची स्थापना झाली पहा. भारतामध्ये सायबर सुरक्षा घटनांना प्रतिसाद देण्यासाठी कोणती संस्था जबाबदार आहे? तर बघा ऑप्शन क्रमांक 4 CERT-IN ही जी काही संस्था आहे मित्रांनो ही जबाबदार आहे पहा. NI हे कशाचं संक्षिप्त रूप आहे मित्रांनो? तर नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी. ऑप्शन क्रमांक 2 नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी. भारतामध्ये प्रमुख विमानतळांना सुरक्षा खालीलपैकी कोणती सुरक्षा संस्था पुरवते? तर बघा केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल त्याला आपण काय म्हणतो पहा CISF. खालीलपैकी कोणते बल हे भारतामध्ये केंद्रीय सशस्त्र पोलीस बल नाही? तर मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे राष्ट्रीय रायफल. लक्षात ठेवा राष्ट्रीय रायफल. राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी NDA कोणत्या जिल्ह्यामध्ये? तर पुण्यामध्ये मित्रांनो आपल्याला पाहायला मिळतं. इंटरपोल या आंतरराष्ट्रीय पोलीस संस्थेचं मुख्यालय कोणत्या शहरामध्ये आहे? तर लिओन मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 लिओन. प्रधानमंत्री भारत सरकार यांची सुरक्षा व्यवस्था सांभाळणारी मुख्य संस्था कोणती आहे? तर मित्रांनो कोणती पहा ऑप्शन क्रमांक 3 SPG. लक्षात ठेवा SPG याचं योग्य उत्तर आहे पहा. भारताचे टिंब सर्व संरक्षण सेना दलाचे प्रमुख असतात. तर मित्रांनो कोण असतात? राष्ट्रपती. मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2. भारतामध्ये सीमांची सुरक्षा कोणाकडे आहे? तर BSF कडे मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे पहा. लक्षात ठेवा BSF. नेक्स्ट पहा इंटरपोल हे खालीलपैकी काय आहे? तर इंटरपोल मित्रांनो आंतरराष्ट्रीय पोलीस संघटना. लक्षात ठेवा आंतरराष्ट्रीय पोलीस संघटना. भारताच्या परकीय गुप्तचर संस्थेचं नाव काय आहे? तर मित्रांनो काय नाव आहे? रॉ. लक्षात ठेवा रॉ म्हणजेच काय रिसर्च अँड ॲनालिसिस विंग. नेक्स्ट आहे पहा महाराष्ट्र पोलीस प्रशासनामध्ये गुन्हे नोंदवण्याकरता कोणत्या प्रणालीचा वापर करतात? तर ऑप्शन क्रमांक CCTNS मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे पहा. कोणत्या दिवशी पोलीस हुतात्मा दिवस पाळला जातो? तर कोणत्या दिवशी पाळला जातो मित्रांनो? तर 21 ऑक्टोबर आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2 21 ऑक्टोबर. नेक्स्ट पहा सार्वजनिक कायदा आणि सुव्यवस्था हा विषय भारतीय राज्यघटनेमधील कोणत्या विषयामध्ये समाविष्ट आहे? तर राज्यसूची मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 राज्यसूची. महाराष्ट्र पोलिसांनी नागरिकांना वेगवान मदत मिळावी म्हणून कोणती योजना सुरू केली आहे? तर डायल 112. लक्षात ठेवा मित्रांनो डायल 112 ही काही योजना आहे पहा ही चालू केलेली आहे. नेक्स्ट आहे पहा पोलीस पाटील प्रशासनाचे कार्य कोणत्या विभागाच्या अखत्यारामध्ये चालतं? तर मित्रांनो गृह मंत्रालय. ऑप्शन क्रमांक 2 गृह मंत्रालय. पोलीस पाटलाची नेमणूक कोणता विभाग करतो? तर ऑप्शन क्रमांक 1 महसूल विभाग करतो पहा. पोलीस पाटलाची नेमणूक कोण करत असतं? तर पोलीस पाटलाची नेमणूक जिल्हा अधिकारी आणि उपजिल्हा अधिकारी करत असतात. गावामधील पीक पाहणी कोण करतो? तर गावातील पीक पाहणी मित्रांनो तलाठी करत असतो. आणि मित्रांनो पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणतं काम आहे पोलीस पाटलाचं नाही आहे?
याचं योग्य उत्तर कमेंट बॉक्समध्ये टाईप करा आणि 69 पैकी किती प्रश्न बरोबर आले याचं कमेंट बॉक्समध्ये नक्की उत्तर टाईप करा, तुमचे किती बरोबर आले. आणि मित्रांनो, लवकरात लवकर जो काही ग्रुपची लिंक दिलेली पहा, ती लिंकसुद्धा तुम्ही नक्की या ठिकाणी जाऊन जॉईन करा. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या व्हॉट्सअप ग्रुपची जी काही लिंक आहे मित्रांनो, त्यावर क्लिक करून तुम्ही नक्की व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा आणि PDF त्या ठिकाणी तुम्हाला हे मिळून जाईल पोलीस भरतीची. ते सुद्धा तुम्ही नक्की जाऊन जॉईन करा अवश्य. तर मित्रांनो, लगेचच्या लगे फोनपेमध्ये जा आणि लवकरात लवकर पेमेंट करा, कारण की वेळ फार कमी आहे. आत्ता लगेच या ठिकाणी आपले ग्राउंड चालू होतील आणि लगेचसुद्धा पेपर होतील. कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास करण्यासाठी आपण या ठिकाणी PDF लॉन्च केलेले आहेत. लवकरात लवकर फोनपेमध्ये जा, घाई करा आणि लवकर PDF घ्या आणि योग्य डायरेक्शनने अभ्यास करा. 10,000 प्रश्न मिळणार आहेत पहा. फोनपे गुगल पे नंबर तुम्हाला दिसतोय, त्या नंबरला तुम्ही ₹199 सेंड करा आणि लगेच मित्रांनो या ठिकाणी त्याच नंबरला स्क्रीनशॉट पाठवा.